मित्रांनो नमस्कार. बघा, आपल्याला आजच्या व्हिडिओमधून खूप महत्त्वाची माहिती घ्यायची आहे. आता 2 दिवस झालं एक व्हॉट्सअपला टेलिग्राम ग्रुपला एक मेसेज फिरत आहे. काही PDF फिरत आहेत, काही कात्रणे फिरत आहेत पेपरचे. त्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल जो मागवला गेला होता तो आता त्यांनी पाठवला आहे. म्हणजे कोणीतरी माहिती अधिकाऱ्यांनी ते मागवलं होतं आणि ती माहिती पूर्ण लोकांपर्यंत ते एक्सपोज झालेली आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचती आहे. आता त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे असे आहेत, तर ते जागा आलेत, ह्या जागा फायनलाइज नाहीत. पहिली गोष्ट, कारण कुठल्या जिल्ह्याच्या जागा ह्या डिसेंबरपर्यंतच्या आहेत, कुठल्या ऑक्टोबरपर्यंतच्या, कुठल्या नोव्हेंबरपर्यंतच्या आहेत, ते कुठल्या 2024 मधल्या. आणि हे भरती 25 मध्ये होणार आहे. म्हणजे 25च्या 31 डिसेंबरपर्यंत हे रिक्त जागेचा अहवाल हा द्यावा लागतो. पण ही जी माहिती पुढे आली आहे ना, ही माहिती ही 2024 मधली आहे. 25ची माहिती अजून आली नाही. आता 25ची ज्या वेळेस माहिती येईल त्यावेळेस या जागामध्ये त्या जागा ऍड होतील आणि तशी एक मोठी संख्या पुढे येईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, काही लोकांपर्यंत ह्या याद्या नसते. तर ते सांगतो, आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, आपण त्यावरती याद्या सोडलेल्या आहेत. जाऊन तुम्ही तो जॉईन करून घ्या. तुम्हाला खाली लिंक देईन. आणि महत्वाची गोष्ट बघा, मुंबई शहरसाठी 4842 प्लस जागा त्या असणार आहेत. 4842 जागा ह्या 2024 पर्यंतच्या आहेत डिसेंबरच्या, आणि चालक 787. म्हणजे ह्या जागा ज्या आहेत हे जागा पूर्णपणे 24च्या रिक्त पद आहेत, रिक्त व्याख्यांची आहे. ही 24 मधली आहे. 25ची अजून यायची, बाकी तुम्ही ध्यानामध्ये ठेवा एवढं. आणि नंतर बाकीचे पद आहेत त्यामध्ये ठाण्याचे आहेत. ठाण्याचे शहरचे 1165 काहीतरी आहे, आणि नंतर ग्रामीण 382 काहीतरी असं आहे. त्यानंतर मीरा भाईंदर 664 आणि चालक 80, अमरावती 221, वर्धा 202, लातूर 28 प्लस, आणि त्यानंतर नागपूर शहर 838, सातारा 76. म्हणजे असंच धाराशिवच्या 28 जागा. अशा बघा अनेक जागा ज्या आहेत हे जागा बाहेर आलेल्या आहेत. पण ह्या जागा ह्या फायनलाइज नाहीत. ह्या जागा म्हणजे भरतीला पण जागा पण असं नाही. पण 2025च्या जागा ह्या वेगळ्या असतात. त्यामुळेच बघा, राज्य सरकारला कोर्टानं गुरुवारी फटकारलं होतं की 2025 मध्ये जी भरती होणार आहे त्याची अपडेट काय. त्यावेळेस राज्य सरकारनं जो अहवाल आहे तो अहवाल हा राज्य शासनाला अहवाल DG ऑफिसनं पाठवलेला आहे. डिपार्टमेंटनं हा सर्व अहवाल एकत्रित करून तो अहवाल पाठवलाय, ते म्हणजे मंजुरीसाठी पदाच्या. आता कुठलीही भरती काढायची असेल तर मंजुरी पाहिजे. आता पोलीस भरती आहे, पोलीस भरती काढण्यासाठी गृह मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय ह्या दोघांचीही परवानगी पाहिजे. त्यानंतर ही भरती निघत असते. कारण ह्या सर्व रिक्रूटला जो पैसा पुरवावा लागतो, जो काही खर्च यावरती होतो, तो खर्च हा अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडे असतो. आणि ह्या अर्थमंत्री आपली पूर्ण तिजोरीची अवस्था बघून, सगळ्या गोष्टी बघून त्याला ते जे परवानगी असते देतात. आणि नंतर जे आपलं डिपार्टमेंट आहे गृह मंत्रालय, त्यांची पण परवानगी त्याला पाहिजे असते. म्हणजे अर्थ मंत्रालय आणि गृह मंत्रालय ह्या दोघांच्या परवानग्या झाल्या, क्लिअर झालं, तुमच्या ऑटोमॅटिक तुमची ऍड येऊन जाईल. हा होता जागेचा विषय. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न पडला असेल तुमच्या की जागा कधी पडणार आहेत, किंवा जागा एवढ्या आल्या आहेत, जागेत काही वाढ होणार आहे का, वाढ कधीपर्यंत होईल, ह्या गोष्टी ज्या आहेत मनातल्या, ह्या तुम्हाला गोष्टीच्या टेन्शन घ्यायची काही गरज नाही. ह्या फक्त 24च्या जागा आहेत. 25च्या वॅकन्सी ही बघा येतील लवकरच. हा झाला मुद्दा. आणि महत्वाचा एक पुढला मुद्दा मित्रांनो, तो मुद्दा म्हणजे बघा, आता सगळे काही गोष्टी आहेत या सर्वांचं 5 किंवा 6 तारखेपर्यंत एक नोटिफिकेशन येऊन जाईल. 5-6 तारखेपर्यंत मार्च मधल्या. कारण एक महत्वाचा मुद्दा उठतोय तो म्हणजे ग्राउंड विषयीचा. कारण ग्राउंडच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत भरपूर, आणि त्यामध्ये शासन त्यामध्ये काय बदल करू इच्छित आहे का, किंवा काय बदल अपेक्षित होऊ शकतो का, बदल हे होऊ शकतात. आतापर्यंत 2007ला 8ला 9ला हे ग्राउंड वेगळं होतं. त्यानंतर 10, 11, 12, 13, 14 पर्यंत ग्राउंड वेगळं होतं. आणि नंतरचं ग्राउंड तुम्हाला माहिती आहे 16 मीटर चालू झालं. पण त्यापूर्वी 800 मीटर होतं, 5 किमी होतं. आता असंच आता नवीन कुठलं इव्हेंट ऍड होतील का, किंवा यामध्ये कुठले कमी होतील का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते पोलीस सेवा प्रवेश जो नियम असतो तो नियमावली जाहीर होईल त्यावेळेसच ते गोष्टी स्पष्ट होतील. आता मित्रांनो, महत्वाचा वयवाढीचा मुद्दा आहे. कारण मुलांच्या खूप कमेंट असतात की सर वयवाढी तुम्ही बोलत नाही, तुम्ही वयवाढीशी काही सांगत नाही. पण बघा, वयवाढीचा मुद्दा असा आहे,
की मागच्या भरतीमध्ये मुलांनी आंदोलन केले होते आणि त्या आंदोलनात गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं तुम्हाला एक चान्स देऊ, पण झालं असं ते फॉर्म भरायची तारीख संपून गेली होती, त्यामुळे त्यांना चान्स मिळाला नाही. पण आता त्याने त्यावेळेस सांगितलं ज्यावेळेस नेक्स्ट भरती येईल त्यावेळेस तुम्हाला चान्स देण्यात येईल. आता ह्या भरतीमध्ये तुम्हाला एक चान्स हा मिळणार आहे. हा बहुतेक माझ्या माहितीनुसार 89, 90, 91 ह्या मुलांना चान्स मिळतो. आता बाकीचे बाहेरचे जे आहे 88 जे आहे 87 आहेत यांचं काही माहिती नाही अजून. ज्यावेळेस आता हे काही पत्रक येईल त्यावेळेस ह्या गोष्टी पूर्ण क्लिअर होतील, तोपर्यंत काही सांगता येत नाही. पण एवढं ध्यान ठेवा, गाफील तुम्ही राहू नका, तयारी मन लावून करा. तुमचं बहुतेक मार्च एप्रिलला तुमचं ग्राउंडला बघा सुरुवात होईल, ग्राउंड आखणी वगैरे असते ना पूर्वतयारी सुरुवात होईल आणि मे मध्ये तुमचं ग्राउंड होऊ शकतं जर तयारी अशी ठेवली तर.